शिवसेनेकडे जागा 22च आहेत, 26 जागा BJPकडे आहेत. त्यामुळं तुम्हाला 3 जागा द्यायला काय हरकत नाही. म्हणजे 3 जागा आणि 1 राज्यसभा ही RPIला मिळायला काहीच हरकत नाही आहे. त्याबद्दल त्यांनी आपली भूमिका स्पष्ट आमच्यासमोर केलेली आहे. आणि राज्यसभेच्या संबंधामध्ये आमच्याकडे एकच जागा आहे, परंतु BJPकडे अनेक राज्य आहे. त्यामुळे BJPनी राज्यसभा द्यावी अशा पद्धतीची भूमिका त्यांनी आमच्यासमोर मांडलेली आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून. दिनेश, RPIनं 6 जागा मागितल्या होत्या, 3 जागा देण्याची तयारी शिवसेनेनं दर्शवलेली आहे. राज्यसभेची 1 जागा भाजपकडून घ्या असा सल्लाही वरतून दिलेला आहे. एकूणच या सगळ्या घडामोडींवरून काय वाटतं, पुढे काय होईल महायुतीचा आणि त्यातच जागा वाटपाचा हा तिढा सुटणार आहे किंवा नाही, काय सध्या संकेत चिन्ह दिसतायत? हेमाली, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर सध्या असंच म्हणता येईल की रामदास आठवले यांच्या एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू अशी परिस्थिती आहे. कारण ज्या पद्धतीने रामदास आठवले यांची वारंवार मागणी होती, ते अस्वस्थही होते की लोकसभेच्या जागा वाटपाची चर्चा तातडीने सुरू करा. मात्र गेल्या महिनाभरात त्यांना शिवसेना भाजपकडून कुठल्याही पद्धतीचा प्रतिसाद येत नव्हता. आज अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणी झाल्यानंतर आता या दिशेने सुरुवात झालेली आहे की कशा पद्धतीने जागा वाटप होईल. उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे की 22 जागा शिवसेनेच्या आहेत, 26 जागा भाजपच्या आहेत. RPIच्या वाटेला 3 जागा येऊ शकतात. मात्र ज्या पद्धतीने एक अस्वस्थता निर्माण करणारी अशी परिस्थिती जर रामदास आठवलेंच्या बाबतीत असेल तर राज्यसभेची जागा, राज्यसभेवर ही रामदास आठवले यांची बऱ्यापैकी भिस्त. कदाचित रामदास आठवले हे स्वतः राज्यसभेसाठी इच्छुक आहेत. लोकसभा निवडणूक न लढवता राज्यसभेला जाण्याचा एक त्यांचा पर्याय दिसून येतोय. मात्र शिवसेनेने आज स्पष्ट केलेलं आहे की आपल्याकडे एकच राज्यसभेची जागा आहे आणि जर तुम्हाला राज्यसभा हवी असेल तर तुम्हाला भाजपकडे जावं लागेल. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि विविध राज्यात त्यांचा प्रसार आहे, त्यामुळे त्या कोट्यातून तुम्हाला राज्यसभा उपलब्ध होऊ शकते. मात्र जर एकूण ही परिस्थिती बघितली तर भाजपचे नेते ज्या पद्धतीने खासगी जी चर्चा करतात, रामदास आठवले हे शिवसेनेचे मूळ मित्र आहेत. कारण ज्या पद्धतीने ही महायुतीची वाटचाल झालेली आहे, सर्वात आधी ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटले होते आणि त्यानंतर शिवसेना आणि रिपाई अशी एक युती झाली होती. शिवसेना भाजप अशी युती आहे, त्यामुळे शिवसेना भाजप रिपाई अशी एकत्रित महायुती झालेली आहे. त्यामुळे जबाबदारी ही शिवसेनेची जास्त आहे. शिवसेना आणि RPI हे सर्वात आधी पार्टनर असल्यामुळे शिवसेनेने त्यांची जबाबदारी घेऊन हा प्रश्न सोडवा असं एकूण खासगी चर्चा मात्र अद्याप ही अधिकृत भूमिका मांडलेली नाहीये. त्यामुळे रामदास आठवले यांची राज्यसभेच्या जागेसाठी मात्र कोंडी झालेली दिसून येते. शिवसेना आणि RPI मधल्या या चर्चेनंतर आता भाजपची काय भूमिका राहणार आहे यावर सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. धन्यवाद दिनेश, आपण दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. झी 24 तास, एक पाऊल पुढे.